आता सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। आखातातलं युद्ध असंच सुरू राहिलं आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तर तेलाचे दर प्रति बॅरल $120 वर जाऊ शकतील, अशी भीती जगातली सर्वात मोठी बँक JP मॉर्गन चेसनं व्यक्त केली। तसं झालं तर भारतात देखील पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूचे दर वाढतील। कारण केंद्र सरकारनं काही दिवस दर वाढवले नाहीत तरी तेल कंपन्यांचं नुकसान सोसण्याच्या क्षमतेला मर्यादा असतात। एका मर्यादा पलीकडे या कंपन्यांना अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकावाच लागेल आणि तेव्हा युद्धाची झळ सामान्यांना अधिक बसेल। याचं मुख्य कारण म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी हे जागतिक तेल वाहनातला अतिशय महत्त्वाचा दुवा आहे। भारतात आयात होणारा अर्ध्याहून अधिक तेल याच मार्गाने येतं। हा मार्ग 2 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे जगभरातील तेल व्यापार विस्कळीत झाला। होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल अधिक माहिती पाहूयात। जागतिक तेल व्यापारासाठी सर्वात महत्त्वाच्या मार्गापैकी एक। दररोज 2 कोटी बॅरल तेलाची वाहतूक होते। सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन, कुवेत, इराण, इराक या सर्व राष्ट्रांची तेल निर्यात या सामुद्रधुनीतून होते। आखातामधून भारत, चीन, जपान, सिंगापूरला पुरवण्यात येणारं 80% तेल याच मार्गाने नेण्यात येतं। भारत जेवढं तेल आयात करतो त्याच्या 50% तेल याच मार्गाने आणलं जातं। भारतात आयात केला जाणारा 60% नैसर्गिक वायू होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणला जातो। होर्मुझच्या परिघावर 150 तेलवाहू जहाजं अडकली। इथून जाणाऱ्या जहाजांचा विमा काढणार नाही, अनेक तेल विमा कंपन्यांचा इशारा आहे। ज्या कंपन्या विमा उतरवण्यास तयार त्यांनी 50% दर वाढवले।